भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरती एका पीडितेनं गंभीर आरोप केलेत। एका अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीला पाठीशी घालण्याचं काम धस यांनी केलं असा पीडितेचा आरोप आहे। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये एका पीडितेवरती 25 नोव्हेंबर 2021 मध्ये अत्याचार करण्यात आला होता आणि या प्रकरणातील आरोपी तुषार कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या सर्व प्रकरणात कारवाई होऊ नये याकरता आमदार सुरेश धस हे दबाव टाकत असल्याचा आरोप पीडितेनं केलाय। या प्रकरणात न्याय द्यावा या मागणीसाठी पीडितेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे। तुषार संतोष कोकणे यांनी मला लग्नाच्या आमिष दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे। शारीरिक संबंध ठेवले, मला खोटं बोललं त्याने आणि धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं। धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला, राजकीय दबाव। आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा, तर हायकोर्टामध्ये अपील केलं। पण नेमकं म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना, माझे तपास अधिकारी, त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून। ते पण खोटं बोलून मला तिथं हिअरिंग आहे म्हणून बोलवलं। माझ्याकडून 1-2 कागदपत्रावर सह्या पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हिअरिंग नंतर असेल तेव्हा सांगल। मग सुरेश धसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली, कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहेत, आम्ही धस साहेबांचे माणसं आहेत, धस साहेबांचे माणसं करून एवढ्या घाणघाण शिव्या दिल्यात मला। रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूजवाल्यांकडे पाठवलेले आहेत।